त्यासोबत आमदार संजय ओडके सर आहेत. सर, काल जे अजित पवारांचा जे शोकप्रस्ताव मांडण्यात आला, काय भावना होत्या यावेळेस? बरोबर आहे, कारण जवळपास 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा अजितदादा या सभागृहात होते आणि अशा उपमुख्यमंत्री असताना आणि त्यांचा पूर्ण विधानसभा सभागृहामध्ये त्यांचा जो प्रेझेन्स होता, त्या प्रेझेन्समध्ये त्यावेळेस ते काल सभागृहात होते. सर्वांना एक मोठ्या दुःखाच्या छायेमध्ये सर्वजण त्या विधानभवनात होते. कारण की ज्यावेळेस अजितदादा विधानभवनाच्या परिसरामध्ये येत होते, ते सर्व आमदार विधान परिषदेचे असो विधानसभेचे असो त्यांना व्यवस्थित हँडल करत होते. अजितदादाचं हाऊसचा चालवण्याचं जे कसब होतं ते स्वतः हजरजबाबी होते. फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे प्रत्येक विषयाला ते हात घालत होते. त्यामुळे कालच्या सर्व पक्षाच्या म्हणजे विरोधी पक्ष असतील, आणखी पक्ष असतील, महायुती असेल, सर्व आमदाराच्या भावना ह्या फार तीव्र होत्या आणि दुःखात सर्वजण होते. एकंदरीत आपण त्यांच्यासोबत 24 वर्ष काम केलं होतं. त्यांच्यासोबतचे काय अनुभव होते काय, किंवा त्यांच्यासोबतची काय आठवण होती? प्रश्नच नाही, कारण की जेव्हा जेव्हा विधानसभेचं अधिवेशन राहत होतं त्यावेळेस मी सकाळी लवकर इथे येऊन सर्व त्या ब्रीफिंग करून घेत होतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यावेळेस ते गेटवर एंट्री करत होते त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करून आज विधानसभेमध्ये काय काय प्रश्न आहे, स्थगन प्रस्ताव आहेत का, विरोधकांचं काय प्लॅनिंग आहे, हे सर्व त्यांना ब्रीफ करत होतो आणि त्याच्याप्रमाणे पुढचा कार्यकाळ ते आपल्या विधान परिषदेमध्ये मांडत होते. काल पहिल्यांदा असं झालं की अजितदादांना गेटवर न येताना बघताना आमच्या सर्वांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. कारण की आज अजितदादा जो आमचा नेता होता, जो आमचा बाप होता, तो आज विधानभवनामध्ये येणार नव्हता. त्यामुळं आमच्या सर्वांच्याच भावना फार दुःखी होत्या. एकंदरीतच ब्लॅक बॉक्सचं सध्या प्रकरण जे सुरू आहे ते त्या संदर्भात काय सांगता? आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि बाकी यंत्रणा त्याच्यावर काम करतात. धन्यवाद सर. कॅमेरामन आदेश सर, कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.